नमस्कार श्रोते हो, मी सचिन भाटवडेकर. वाग्मय जयंती संस्कृतम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च सगळ्यांचं हार्दिक स्वागत. भर्तृहरींच्या नीतिशतक मालिकेमधील आपण विद्वत पद्धती बघतो आहोत आणि त्यातील पुढचं सुभाषित घेऊन मी आलो. भर्तृहरींनी विद्येचं महत्त्व सांगितलं. विद्या ही मनुष्य जीवनाचं एक विलक्षण अंग आहे. विद्येमुळे मनुष्य खरा विभूषित होतो. त्यामुळे अशी विद्या आपण संपादन केलीच पाहिजे. विद्या विभूषित झालं पाहिजे. मनुष्य आपलं जीवन फुलवण्यासाठी, आपलं जीवन एका विशिष्ट शिखरावर नेण्यासाठी अनेक धडपड करतो, प्रयत्न करतो आणि अनेक अनेक गुणांचं आधानही करतो. परंतु काही गुण हे स्वाभाविक असतात, मनुष्यामध्ये असतात, आणि काही गुण हे घ्यावे लागतात, अर्थात संपादन करावे लागतात. मग हे गुण हितकर गुण कोणते, अहितकर गुण कोणते यांची चर्चा करत असताना भर्तृहरींनी काही हितकर गुण सांगितलेत. ते अंतस्थ गुण, आपल्याकडे असणारे गुण, स्वाभाविक गुण, ते जर प्रवृद्ध झालेले असतील तर बाह्य गुणांची विशेष आवश्यकताच नाही असं भर्तृहरी म्हणतात. मग हे गुण कोणते? चला आपण भर्तृहरींच्या श्लोकामधूनच बघूया. काय म्हणतायत भर्तृहरी? क्षांतिश्चेत कवचेन किं किमरेभिः क्रोधोस्ति चेत् देहिनां ज्ञातिश्चेदनलेन किं यदि सुहृद्दिव्यौषधैः किं फलम् किं सर्पैर्यदि दुर्जनाः किमुधनैर्विद्यानवद्या यदि व्रीडा चेत् किं भूषणैः सुकविता यद्यस्ति राज्येन किम्. शब्द बघा. क्षांतिः चेत् कवचेन किं किं अरिभिः क्रोधः अस्ति चेत् देहिनां ज्ञातिः चेत् अनलेन किं यदि सुहृद दिव्यौषधैः किं फलम् किं सर्पैः यदि दुर्जनाः किमु धनैः विद्या अनवद्या यदि व्रीडा चेत् किमु भूषणैः सुकविता यदि अस्ति राज्येन किम. भर्तृहरी म्हणतायत की देहिनां यदि क्षांतिः चेत् कवचेन किम. देहिनां म्हणजे देहधारी अर्थात मनुष्य. मनुष्यांकडे जर क्षांतिः चेत, क्षांती शब्दाचा अर्थ आहे सहनशीलता, सहन करण्याची पात्रता, ती जर असेल तर कवचेन किम, तर कवचाची आवश्यकता काय? कवच म्हणजे युद्धाच्या वेळी शरीर संरक्षणाकरिता म्हणून धारण केलं जाणारं एक साधन. कवच, सन्नाह. जर मनुष्याकडे क्षांती म्हणजे सहनशीलता असेल तर कवचाची काय आवश्यकता? म्हणजेच भर्तृहरी सहनशीलतेला कवच असं म्हणतायत. सहनशीलता एक अभेद्य कवच आहे आणि मनुष्याने सहनशीलता अंगी बाणवली पाहिजे. थोडी क्षमा पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की समोरच्या व्यक्तीने आपले अपराध करत राहावेत आणि आपण सहन करत राहावे. समोरच्या व्यक्तीने अत्याचार करावेत आणि आपण सहन करावेत असा त्याचा अर्थ होत नाही.
परंतु मनुष्याने काही गोष्टी सहन करण्याची पात्रता बाळगावी, संपादन करावी. कारण ही सहनशीलता सुद्धा एक फार मोठा गुण आहे. नवे नवे तर सहनशीलता हे अभेद्य कवच आहे. आणि जर सहनशीलता असेल तर बाह्य कवचाची काय आवश्यकता. पुढे म्हणतायत की यदि क्रोधः अस्ति चेत अरिभिः किम. जर क्रोध असेल तर अरिभिः किम म्हणजे शत्रू कशासाठी, शत्रूचं काय प्रयोजन. म्हणजे क्रोध हा मनुष्याचा फार मोठा शत्रू आहे. क्रोधामुळे अनेक अनर्थकारी गोष्टी घडतात. रागाच्या भरात मनुष्य अनेक अनेक अनर्थकारी गोष्टी करून बसतो आणि मग मात्र डोकीवर हात मारून बसतो. स्वतःचं नुकसान स्वतःच मनुष्य करून घेतो. असा जर नुकसान करणारा क्रोध आपल्याकडे असेल तर वेगळा शत्रू आणि कशासाठी पाहिजे. आणि क्रोधापेक्षा वेगळं जास्त नुकसान कोणता शत्रू बरं करणार आहे. क्रोध हा शत्रू समानच आहे. म्हणून जर असा क्रोध आपल्याकडे असेल तर शत्रूचं काय प्रयोजन. पुढे म्हणतायत ज्ञातीहि चेत अनलेन किम. ज्ञातीहि म्हणजे ज्ञाती बांधव, आपले नातेवाईक. काही वेळा आपले नातेवाईकच असे असतात की आपल्या मंगल कर्मामध्ये, शुभकर्मामध्ये, शुभ संकल्पांमध्ये विघ्न आणतात. एकमेकांच्या कानाला लागतात. म्हणजे आपण म्हणतो ना, कान फुंकतात आणि एकमेकांच्या बुद्धीमध्ये, परस्परांच्या बुद्धीमध्ये गैरसमज निर्माण करतात. त्यामुळे भांडणं लागतात. मला वाटतं भर्तृहरींना सुद्धा हा अनुभव असावा आणि म्हणून भर्तृहरी मुद्दाम इथे उल्लेख करतायत की ज्ञातीहि चेत अनलेन किम. जर असे नातेवाईक, असे बंधू असतील तर अनलेन किम, वेगळ्या अग्नीची, विस्तवाची काय आवश्यकता. असे नातेवाईकच विस्तव स्वरूप असतात. पुढचं विधान आहे यदि सुहृद अस्ति चेत दिव्यौषधैः किम. सुहृद, सुहृद म्हणजे सन्मित्र, चांगला मित्र, जीवलग मित्र. जर जीवलग मित्र असेल तर दिव्यौषधैः किम. दिव्यौषधी याचा अर्थ अतिशय गुणकारी औषध, प्रभावी औषध. थोडक्यात काय, रामबाण उपाय. भर्तृहरी आपल्या मित्रांना गुणकारी औषध असं म्हणतायत. एखाद्या रोगावरती उपाय म्हणून अनेक अनेक औषधं घेतली जातात. त्यामुळे रोगांचा कायमचा नायनाट होतो. भर्तृहरी म्हणतायत ज्यावेळी आपण संकटामध्ये सापडतो, ज्यावेळी आपल्याला कोणत्याही प्रकारचे मार्ग मिळत नाहीत, अगतिक होतो, त्यावेळी असे मित्र, सन्मित्र आपल्याला फार उपयोगी पडतात. तेच आपल्याला यातून मार्ग काढून देतात. म्हणून हे मित्र जणू काही दिव्य औषधांप्रमाणे आहेत, प्रभावी औषधांप्रमाणे आहेत. म्हणून सन्मित्रांना भर्तृहरींनी दिव्य औषध असं म्हटलंय. असे मित्र जर आपल्या जीवनात आपले साथीदार असतील तर औषधांचा काय उपयोग, त्यांचं काय प्रयोजन. पुढची ओळ आहे यदि दुर्जनाः चेत सर्पैः किम. जर दुर्जन असतील तर सर्पांचं काय प्रयोजन. बरोबर आहे. भर्तृहरीने दुर्जनांना सर्प असं म्हटलंय. सर्प परवडले पण ते दुर्जन नको. कारण जर सर्पदंश झाला तर एकदाच काही ती विषबाधा होऊन मृत्यू येईल. परंतु हे दुर्जन मात्र पदोपदी दंश करतात.
त्यामुळे सर्प परवडले, परंतु ते दुर्जन मात्र नको. म्हणून म्हणतायत यदि दुर्जना हा संती चेत सर्पैही किमू. जर दुर्जन असतील तर सर्पांचं काय प्रयोजन. पुढे म्हणतायत की अनवद्या विद्या अस्ति चेत धनैहि किमु प्रयोजनम. अनवद्या विद्या, अनवद्या म्हणजे निर्दोष. विद्येमध्ये काही दोष असतात. काही लोकांकडे अपूर्ण विद्या असते, अर्धवट असते. काही जणांकडे ती सदोष असते. जर निर्दोष विद्या असेल आणि परिपूर्ण विद्या असेल तर धनैहि किमु, तर धनाचं काय प्रयोजन. अर्थात सद्विद्या, परिपूर्ण विद्या ही धना समान आहे, परिपूर्ण धन आहे. खरं सांगायचं ना तर विद्या हेच माणसाचं खरं धन आहे. कारण बाकीची धन ही नष्ट होतात. आपण मागच्या श्लोकात बघितलं, इतर सर्व धन नष्ट होतात, परंतु विद्याधन मात्र कधीच नष्ट होत नाही. आयुष्याच्या अंतापर्यंत ते आपल्याबरोबर राहतं, कायम राहतं. बरं, ते दुसऱ्याला दिलं तर वाढतं. असं हे अलौकिक विलक्षण असं धन आहे. म्हणून सद्विद्या असेल, परिपूर्ण विद्या असेल तर धनैहि किमु, धनाची काय आवश्यकता, धनाचं काय प्रयोजन. पुढे म्हणतायत व्रीडाचेत किमु भूषणैहि. व्रीडा, व्रीडा म्हणजे लज्जा. जर लज्जा असेल तर भूषण, भूषण म्हणजे अलंकार, दागिने. दागिन्यांचं काय प्रयोजन, त्यांचा काय उपयोग. हा विषय बहुतेक स्त्री पक्षातला असावा. कारण स्त्रियांकरिता लज्जा हा फार मोठा दागिना आहे. लाज असेल, लज्जा असेल तर वेगवेगळ्या अलंकारांचा, दागिन्यांचा, भूषणांचा काय उपयोग, अर्थात त्यांचं प्रयोजन काय, त्यांची आवश्यकता काय. आणि शेवटी म्हणतायत की यदि सत्कविता अस्ति तर्हि राज्येन किम. जर सत्कविता, सत्कविता म्हणजे कवित्व, काव्य करण्याचं कौशल्य हे जर असेल, उत्तम काव्य, चांगलं काव्य करण्याचं कौशल्य जर असेल, म्हणजे जे सत्कवी असतात, चांगले कवी असतात, ते आपल्या काव्यरूपी प्रभावी साधनाने रसिकांच्या, सहृदय जनांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवतात आणि ते निरंतर गाजवतात. कालिदास, भर्तृहरी यांच्यासारखे उत्तमोत्तम कवी फार पूर्वी होऊन गेले, परंतु आजही आपण त्यांचं नाव घेतो, त्यांचं काव्य वाचतो, त्यांच्या काव्यातील व्यवहारांचा आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग करतो. असे राजे सुद्धा फार पूर्वी होऊन गेले, परंतु त्यांचं नाव आपण घेणं हे फारच दुर्मिळ आहे. म्हणजे राजत्वापेक्षा काव्यत्व हे श्रेष्ठ आहे. राजेपणा त्या मनाने दुय्यम ठरतो, तो काही काळापुरता अर्थात मर्यादित आहे, परंतु कवित्व मात्र अमर्याद आहे. म्हणून जर सुकविता याचा अर्थ सत्कवित्व असेल तर राज्यत्वाचा अर्थात राजेपणाचा काय उपयोग, कशासाठी पाहिजे ते राजेपण, त्याचं काय प्रयोजन. अशा पद्धतीने भर्तृहरींनी काही लोकहितकर गुण सांगितलेत आणि काही लोक अहितकर गुण सांगितलेत. आणि ते गुण सांगत असताना विद्येचाच प्रकृष्ट भाव या श्लोकामध्ये भर्तृहरींनी प्रकट केला आहे. संपूर्ण श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा बघूया. भर्तृहरी म्हणतात, जर सहनशीलता असेल, क्षमा असेल तर शरीर संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या बाह्य कवचाचं काय प्रयोजन. जर आपल्या अंतरंगामध्ये
क्रोध भाव असेल तर सर्व हिताचा नाश करणाऱ्या अशा क्रोधासमोर शत्रूचं काय प्रयोजन? आणखीन बाह्य शत्रूंची काय गरज आहे? कारण क्रोध हाच फार मोठा शत्रू आहे. आपले ज्ञाती बांधवच जर दुष्प्रवृत्तीचे, कुत्सित मनोवृत्तीचे असतील तर आणखीन वेगळ्या विस्तवाची काय गरज आहे? आणि सन्मित्र असतील, चांगले मित्र असतील तर दिव्य अशा, अलौकिक अशा औषधांचा सुद्धा काही उपयोग नाही, अर्थात त्यांचं विशेष प्रयोजन नाही. दुर्जन असतील तर सर्पांचं काहीच प्रयोजन नाही, आणि उत्कृष्ट निर्दोष अशी विद्या असेल तर धनाचा काही उपयोग नाही. तसेच जर लज्जा असेल तर वेगवेगळ्या भूषणांचा, अलंकारांचा काय उपयोग आहे? आणि सत्काव्य असेल, सत्कवित्व असेल तर राज्यपदाचा काय उपयोग? अशा प्रकारे आपल्याकडील आत्मिक गुण जर प्रवृद्ध झालेले असतील तर विशेष बाह्य गुण संपादन करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे मनुष्याने आत्मिक गुणांचा विकास करून आपलं जीवन सुशोभित करावं असं भर्तृहरी या ठिकाणी म्हणतायत. अनेक लोक अनेक अनेक गुण स्वीकारतात, आपलं जीवन गुणमंडित करतात. सज्जन लोक आपल्या गुणांचा कुठं कुठं वापर करतात, कसा कसा वापर करतात ते आपण पुढच्या श्लोकामध्ये बघणार आहोत. आपल्याकडे गुण असतात, सद्गुण, परंतु त्यांचा वापर कुठं करावा म्हणजे ते सद्गुण सत्कारणी लागतात. त्यासाठी भर्तृहरींनी पुढचा श्लोक सांगितलाय. आपण हा सगळा विषय पुढच्या श्लोकामध्ये बघूया. तोपर्यंत आज आपण याच ठिकाणी थांबूया. सगळ्यांना पुनश्च धन्यवाद. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सहाय्य करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. शांती जय पुरुषान थोर वचने, शत्रु ही कोपाधरी. तैका अग्नि सगोत्र जे जरी सुहृद, दिव्यौषधे का करी. दृष्टाहुनी न सर्प भीती दधने, काशास विद्या जरी. व्रीडा जय भूषणे नको कविता, जे काय राज्ये